हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हा सगळ्यांसाठी एक खुशखबरी. LIC ने आपल्या जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट साठी जागा काढलेल्या आहेत. तर त्या किती जागा आहेत, काय आहे हे सविस्तर, परीक्षेचं स्वरूप कसं राहिलं आहे, सॅलरी किती राहिलं आहे, हे सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे गाईस. तर सगळ्यात पहिले आपण जनरलिस्ट म्हणजे कोणताही कॅन्डिडेट म्हणजे एनी डिग्री कॅन्डिडेट त्या वॅकन्सीज अप्लाय करू शकते, ते आपण वॅकन्सीज बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही बघत आहे की करंट इयरच्या आणि बॅकलॉग अशा मिळून एकूण 350 जागा आहेत. नंबर ऑफ टोटल वॅकन्सीज फॉर असिस्टंट अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरलिस्ट 32nd बॅच. करेक्ट. तर मग यामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघू. जसं आता इथे लक्षात आलं की 350 वॅकन्सी करंट इयरच्या 341 आहे. डेट्स अप्लिकेशन आहे 16/8 म्हणजे 16/8 म्हणजे 16 तारखेला, म्हणजे आजपासून अप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट असणार आहे 8 सप्टेंबर, बरोबर. आणि डाउनलोड कॉल लेटर 7 दिवस एक्झामिनेशनच्या, आणि त्यांनी सांगितलंय टेंटेटिव्ह की ही एक्झाम ऑक्टोबर मध्ये राहील, म्हणजे 3 ऑक्टोबरला राहील. म्हणजे तुमच्याकडे पर्याप्त वेळ आहे अजूनही गाईस, ठीक आहे. त्यानंतर मेन्सची राहील नोव्हेंबर महिन्यामध्ये, ठीक आहे. मग आता एज क्रायटेरिया काय लागेल आहे, तर एज क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे की एज क्रायटेरिया 1/8/2025 पासून तुमचं 21 वर्ष हे काय असलं पाहिजे, कंप्लीट असलं पाहिजे. आणि मॅक्झिमम एज हे 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. पण SC ST जर असाल तर 5 वर्षाचं तुम्हाला त्यात रिलॅक्सेशन, OBC असाल तर 3 वर्षाचं, PWD जनरल असेल तर 10 वर्षाचं, PWBD SC ST फॉर 15 इयर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 5 इयर्स, एक सर्व्हिसमॅन 10 इयर्स, याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज त्यांनी दिलेल्या आहे या पद्धतीने. आणि बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे जनरलिस्ट पोस्टसाठी, कोणत्याही जनरलिस्ट पोस्टसाठी एनी डिग्री रिक्वायर्ड आहे. तेच म्हटलेलं आहे, बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज इंडिया युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन, ठीक आहे. म्हणजे तुम्ही 350 पोस्टसाठी नॉर्मली अप्लिकेबल आहात. आता बघा, महत्वाचं काय असते की जेव्हा कोणतीही पोस्ट निघते तेव्हा आपण पेमेंटचा विचार करतो. आणि गाईस, LIC तुम्हाला माहिती आहे खूप मोठा ब्रँड आहे इन्शुरन्स मध्ये, ठीक आहे. तर त्याचा बेसिक पे 88,635 रुपये आहे आणि तो टोटल पेमेंट पूर्ण पकडून जातो 1,70,000 पर्यंत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर CTA असेल, क्लास CTA, बरोबर. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं 1,26,000 पर मंथ, या पद्धतीने तुमचा पेमेंट जस्टिफाय होत जाईल. मग त्यामध्ये तुम्हाला सगळ्याच बेनिफिट भेटेल, दॅट इज ग्रॅज्युटी, LTC, कॅश, मेडिकल बेनिफिट, ग्रुप मेडिक्लेम. म्हणजे याच्यासारख्या, म्हणजे इव्हन मी सांगतोय की बँक एक्झाम पेक्षाही याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे ज्या बँक थ्रू रिक्रुटमेंट होता त्याच्यापेक्षाही जास्त फॅसिलिटी तुम्हाला इन्शुरन्स मध्ये भेटतं, ठीक आहे. प्रोव्हिजन पिरियड असतो गाईस, त्यांनी म्हटलेला आहे 1 वर्षाचा, ठीक आहे. ग्रॅज्युटी बॉन्ड सुद्धा, बॉन्ड जर ब्रेक केला तर तुम्हाला 5 लाख रुपये भरून द्यावं लागेल. मिनिमम पिरियड 4 इयर आहे. जर 4 इयरच्या पहिले जर तुम्ही सोडत आहात तर तुम्हाला 5 लाखाचा काय म्हणतात, तुम्हाला भरून द्यावं लागेल बॉन्ड, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी फीस दिलेली आहे. फीस बघा, SC ST कॅन्डिडेटसाठी 85 आणि अदर कॅन्डिडेटसाठी 700 रुपये. मग आता सिलेक्शन प्रोसिजर कसं राहील, तर त्यांनी फेज 1 ठेवलाय, म्हणजे प्री एक्झाम, जसं बँकेच्या एक्झाम असते त्याच पद्धतीने. रिझनिंग 35 क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क 35 क्वेश्चन. इंग्लिश म्हणजे मीडियम असणार आहे, इंग्लिश आणि हिंदी, ठीक आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स सुद्धा त्यांनी दिलेले आहे SC ST PWBD आणि अदर साठी 20 मिनिट्स ड्युरेशन, ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अगेन 20 मिनिट्स ड्युरेशन. या पद्धतीने टोटल, आता बघा, इंग्लिश लँग्वेज विथ स्पेशल एम्फॅसिस ऑन ग्रामर, व्होकॅब्युलरी अँड कॉम्प्रेशन, ठीक आहे. स्टार दिलाय म्हणजे काय, इंग्लिश लँग्वेज टेस्ट विल बी अ क्वालिफाईंग नेचर अँड मार्क्स देअर ऑफ विल नॉट बी काउंटेड फॉर रँकिंग. हा क्वालिफाईंग नेचर असणार आहे, फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. म्हणजे SC ST असाल तर 9 मार्क घ्यायचे आहे, आणि अदर असाल म्हणजे ओपन OBC असाल तर तुम्हाला 10 मार्क घ्यायचे आहे त्यामध्ये. बाकी हा मेन 70 मार्काचा म्हणजे 70 मार्क्सचा असणार आहे, 100 क्वेश्चन्स, ठीक आहे, 1 घंट्यासाठी. मग त्यानंतर फेज 2 कसा असणार आहे बघा, रिझनिंग, आणि देअर विल बी अ नो निगेटिव्ह मार्क्स, ठीक आहे. कुठे कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये. बाकी इकडे निगेटिव्ह मार्किंग राहीलच आहे, ठीक आहे. 1/4 निगेटिव्ह मार्क असतं. आता फेज 2 ची एक्झाम आहे ती किती मार्काची आहे, 300 मार्काची आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असतो, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग असतं, 25 मार्काचं गाईज. रिझनिंग ॲबिलिटीचे 30 क्वेश्चन, 90 मार्क, ठीक आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क त्यांनी ऍक्च्युअली क्लॅरिफाय केलेला आहे, पण प्रत्येक सेक्शनला टाइम ड्युरेशन सुद्धा दिलेलं आहे, 40 मिनिटं.
जनरल नॉलेजसाठी बघा इथे या पद्धतीने म्हणजे देत गेलेला आहे. इथे पण इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह, ठीक आहे, इथे पण मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स त्यांनी दिलेला आहे. तर हा सगळा पॅटर्न तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे गाईज, ठीक आहे. तर होप्स तुम्हाला हे समजलं असेल, ठीक आहे. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, फेज 3 तुमचा इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू मध्ये बघा, कारण आपण मेन पॉईंट डिस्कस करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इंटरव्ह्यू मार्क्स 60 असते आणि क्वालिफाईंग त्यांनी दिलेलं आहे की 27, ठीक आहे. ओपन आणि ओबीसी साठी 30 आहे आणि SC ST बाकी कॅटेगरीसाठी 27 दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आता आपण वळूया आपल्या स्पेशालिस्टच्या वॅकन्सीकडे, ठीक आहे. आता बघा, स्पेशालिस्टच्या एकूण किती वॅकन्सी आहे? टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज फॉर असिस्टंट इंजिनियर्स, ठीक आहे. जर तुम्ही इंजिनियर बॅकग्राऊंडचे असाल, ठीक आहे, मग त्यांनी पुढे काही दिलेलं असेल ते बघूया आपण स्पेशलायझेशन मध्ये. जसं सिव्हिल असेल, इलेक्ट्रिक असेल, तर त्याच्यासाठी टोटल एकूण 81 वॅकन्सीज दिलेल्या आहे, ठीक आहे. टोटल किती आहे? 81 वॅकन्सीज. त्याच्यानंतर नंबर ऑफ पोस्ट आयडेंटिफाईड फॉर दिस कॅटेगरी. तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज फॉर असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 410, म्हणजे तिकडल्या जवळपास म्हणजे ह्या 81 आणि ह्या 410 म्हणजे ह्या टोटल किती झाल्या? 491 वॅकन्सीज झाल्या. कशाच्या? स्पेशालिस्टच्या, ठीक आहे. आणि त्या तिकडल्या 350 वॅकन्सीज, म्हणजे अशा एकूण बघा किती साऱ्या 841 वॅकन्सीज निघालेल्या आहे गाईस. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, ठीक आहे. तर आता याच्यात बघा, AAO, CA, CS, ऍक्च्युरियल, इन्शुरन्स स्पेशालिस्ट, लीगल आणि अशा टोटल त्यांनी 410 वॅकन्सीज दिलेल्या आहे. म्हणजे यात तुमचं जर एज्युकेशन झालं असेल CA, CS, ऍक्च्युरियल, ठीक आहे, त्याच्यानंतर इन्शुरन्स स्पेशालिस्ट आणि लीगल, तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो स्पेशालिस्ट कॅटेगरीतून. पुढे बघूया, पुढे काय दिलेलं आहे? रिझर्वेशन, ठीक आहे. हा, शेड्यूल ऑफ इव्हेंट्स. मग आता ऑनलाईन सेमच आहे, त्याच डेट दिलेल्या आहे त्यांनी, ठीक आहे, ज्या डेट त्याच्यासाठी दिलेल्या होत्या. एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगवेगळा दिलाय. जसं AE सिव्हिल आहे 21 इयर्स, मॅक्झिमम 30 इयर्स, पण त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन BE BTech दिलेला आहे. AE इलेक्ट्रिकल, ठीक आहे, मिनिमम 21, मॅक्झिमम 30 इयर्स, BE BTech दिलेला आहे इथे पण. AO चार्टर्ड अकाउंटंट, मिनिमम 21, मॅक्झिमम 32 इयर्स. AO कंपनी सेक्रेटरी, मिनिमम 21 आणि बॅचलर डिग्री, ठीक आहे, त्याच्यासाठी जे एज्युकेशनल डिग्री रिक्वायरमेंट आहे ते असलं तरच हा फॉर्म भरता येणार आहे. ऍक्च्युरियल, त्याच्यानंतर इन्शुरन्स स्पेशालिस्ट आणि AO लीगल. मग त्याच पद्धतीने जसं तिकडे रिलॅक्सेशन दिलं होतं कास्टचं, त्याच पद्धतीने इथे सुद्धा रिलॅक्सेशन त्यांनी कास्टचं दिलेलं आहे. हा, पण हे बघून घ्याल की जिथे 50% वगैरे मार्क्स लागतात, ठीक आहे, लीगल मध्ये 50% आणि SC ST साठी 45%. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इथे पण बेसिक पे 88,635 आहे, ठीक आहे, आणि मॅक्झिमम सॅलरी जाणार 1,69,000 पर्यंत, ठीक आहे. तसंच म्हटलेलं आहे क्लास A सिटी साठी 1,26,000 आणि बाकी तुम्हाला मेडिकल बेनिफिट्स, लिव्ह, ट्रॅव्हल अलाउन्स वगैरे ते असणारच आहे, ठीक आहे. इथे पण बघा, SC ST PWBD साठी 85 आणि फीज इथे किती असणार आहे? 700 असणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर बघून घेऊया. सिलेक्शन प्रोसिजर बघा त्याच पद्धतीने राहील प्री, ठीक आहे. सेक्शनल कट ऑफ डिसाईड करणार आहे यामध्ये, ठीक आहे, LIC. आणि त्यानंतर त्यांनी दिलेला आहे मेन्स साठी. बघा गाईस, आता मेन्स कशी आहे बघा. देअर विल बी नो नेगेटिव्ह मार्किंग इन मेन्स एक्झामिनेशन. मेन्स एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ऑफ 150 मार्क्स अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फॉर 150 मार्क. यामध्ये थोडासा पॅटर्न त्यांनी चेंज केलेला आहे, ठीक आहे. द मिनिमम मार्क्स टू बी ऑब्टेन्ड इन ईच सेक्शन इज मेन्शन सेपरेटली अँड कट ऑफ मार्क्स फॉर ईच सेक्शन अँड इन द ऍग्रीगेट शॉर्ट बी डिसाइडेड बाय द LIC डिसाइड करेल. जसं रिझनिंग मध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क्स 13 या पद्धतीने दिला. जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क्स. प्रोफेशनल नॉलेज 50 नंबर ऑफ क्वेश्चन 100 मॅक्झिमम मार्क्स असणार आहे, ठीक आहे, ज्यामध्ये 45 50 30 मिनिट साठी. मग प्रोफेशनल नॉलेज साठी आता बघा इथे हा एक कॉलम ऍड झालेला आहे. प्रोफेशनल नॉलेज म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, 4 आउट ऑफ 6 क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क्स 50, ठीक आहे. त्यानंतर 45% ऑफ टोटल मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह जसं तिकडे होतं जनरलिस्ट साठी तसं सुद्धा स्पेशलिस्ट साठी इथे राहणार आहे. त्यानंतर मग आता वेगवेगळा त्यांनी दिलेला आहे की हा जो आहे हा कोणाकोणासाठी आहे? चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, ऍक्च्युरियल, इन्शुरन्स स्पेशालिस्ट आणि इंजिनिअरिंग साठी, ठीक आहे. पण आता इकडे त्यांनी जे दिलेलं आहे AO लीगल साठी दिलेलं आहे, ठीक आहे. या पद्धतीने प्री आणि मेन्सची एक्झाम होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. हे एकदा तुम्ही नोटिफिकेशन पूर्ण बघून घ्या प्रॉपर पद्धतीने,
ठीक आहे. याला मी याच्यावर आपला टेलिग्राम जो ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपवर मी शेअर करायला सांगतो टीमला. ठीक आहे. त्यानंतर बाकी तर मग इथे सेमच आहे जसं तिकडे जे काही आपण बोललेलो होतो. बाकी असं काही स्पेशल बोलण्यासारखं नाहीये. बाकी तुम्हाला फॉर्म कसं भरायचा, काय भरायचं हे सगळं मग सेमच असते गाईज. ठीक आहे. तर होप सो तुम्ही ह्या वॅकन्सीज चा मॅक्झिमम फायदा घेतला पाहिजे, म्हणजे फॉर्म भरला पाहिजे, कारण तुम्ही ऑलरेडी IBPS आणि SBI साठी तयारी करतच आहात. ठीक आहे. तर या पण वॅकन्सीसाठी फॉर्म भरा. ठीक आहे. आणि इग्नाइट बँकिंग म्हणजे आमच्यासोबत प्रिपरेशनला तयारीला लागा. आणि आपले जे सरळ सेवा चॅनलवर जे सेशन होते ते सुद्धा त्याला फॉलो करा. म्हणजे तुम्ही इथून तुमचं जे प्रिपरेशन आहे ते प्रॉपर पद्धतीनं होण्यास मदत होईल काही. थँक यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे.